नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो वनवास माची येथे पुसेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी लक्ष्य आणि परवा जे मांगोबा केसरी पारंपरिक मैदान पार पडलं त्या मैदानात पण जे प्रेक्षकांची मनातील जोडी पाहिली पुन्हा एकदा. आणि आज त्या दिवशी पुन्हा जोडीनं सुट्टा एक नंबर केला. नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कसं पार पडलं परवाचं मैदान मांगोबा केसरी? मैदान चांगलं झालं, एक नंबर मैदान झालं. हम्म. सगळे निकाल बिकाल व्यवस्थित, म्हणजे यात्रा कमिटीनं यात्रेचं मैदान चांगलं, एक नंबर उत्तम मैदान केलं. पुन्हा एकदा ही जोडी पाहिली. बरेच प्रेक्षकांची इच्छा होती पुन्हा एकत्र यावी आणि आली एकत्र. होय, भरपूर आम्ही बी ठरवलंय की शक्यतो हीच गाडी, म्हणजे जोपर्यंत गाडी पळते तोपर्यंत हीच गाडी पळवायची. आणि शाहिदबाई पण म्हणाले की एक साधारणतः 95% हीच गाडी पळणार, म्हणजे लक्ष्यान सचिनची. होय, शाहिदबाई बी म्हणाल्यात, नवनाथ जगदाळे बी म्हणाल्यात. हा. म्हणजे आमची सगळी करून म्हणली गाडी हीच गाडी, शक्यतो गाडी आपण हीच गाडी पळवायची. मध्ये आधी 1-2 मैदान थोडाही झालं की नंतर हीच गाडी शक्यतो पळणार. आता बंदीच्या पूर्वी काय व्हायचं की जुनी बैलगाडी मालक झाली की एखादी गाडी पळत असली तर ती सहसा पायरा फोडायचं नाही ते, तर त्या पद्धतीने जुने गाडी पहिली पद्धत तीच. आता आम्ही लहान होतो बघायचो आम्ही. हा. 2-2 वर्ष गाडीचा पायरा फुटत नव्हता. हा. 2-2, 3-3 वर्ष गाडी तीच पाळायची गाडी. बर. त्या हिशोबावर आम्ही त्या जुन्या पद्धतीच आम्ही हा पायरा केलेला. एक प्रकारे लक्षाविषयी जरा थोडं सांगा, कुठून घेतलाय वगैरे, कसं काय त्याला? लक्षात त्या अवधी गावात घेतला होता, गोरख भाऊकडनं. आमचे माझे मित्र आहेत जुने ते. बर. त्यांनी मला बोलवून बैल दिला. हा. आणि आता तुमच्यावर एक जबाबदारी आहे की लक्षाचं प्रॉपर सगळं नियोजन वगैरे तुम्ही बघताय. ते कशा पद्धतीने करताय? म्हणजे मालक झाले त्यांचा कॉल वगैरे असतो का, कसं काय, म्हणजे काय? रोज असतो आमचा कॉल. बर. कशा पद्धतीने नियोजन करताय सध्या मैदानाचं? नियोजन काय रोजच्या पद्धती असतं आपल्या. माझ्या पद्धतीनं मी मैदानचं नियोजन करत असतो. बर. तरी कशा पद्धतीने, म्हणजे रान वगैरे कशा पद्धतीचं आहे वगैरे, पल्ला किती आहे? हो, महत्वाचं मी आधी फाटी बघतो, कारण आपला बैल गरम जरा तापट आहे. बर. मी अगोदर मैदान बघतो पुढचं, बाबा थांबायच्या जागा बिगा वगैरे बघू, त्या हिशोबाने मी मैदानचं नियोजन बघतो. पुसेगाव हिंद केसरीचं मैदान झालं त्यावेळेस सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेली जोडीन जवळपास 78 वर्षामध्ये आतापर्यंत तसं कधी झालं नव्हतं की आदत वासरांनी एक नंबर केला, दोन्ही आदत वासरांनी. त्याविषयी काय सांगत, काय काय बदल घडले पुसेगावचं एक नंबर केल्यापासून? ना पुसेगावचं एवढं काय आपण, म्हणजे माझं एक पहिल्यापासून जातोय आपण, म्हणजे जास्त कधी की एक नंबर झाले असते, म्हणजे भरपूर बैल नियोजनात पळावली, एक नंबर केली, पण आपण कधी हुरळून गेलो नाही. आता पोरं मस्त म्हणत होती डीजे बीजे, आपल्याला म्हणलं तसलं करायचं नाही. आपल्याला शेवटपर्यंत नाद करायचा, आपल्याला 2 दिवसाचा नाद करायचा नाही. डीजे लावून पार्ट्या करून नाही करून. परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद त्या दिवशी मिळाला लक्षाला, त्याविषयी काय सांगाल? आणि तुम्ही म्हटलं एक फार क्वचित जणांना हा योग मिळतो म्हणावं लागेल. होय, पुशेगावचं मैदान कसं आहे, पुशेगावात असं छाती टुकून कोणी सांगायचं नाही मी एक नंबर करेल. ज्या महाराजांचा ज्याच्यावर आशीर्वाद राहील त्या दिवशी त्याचाच त्या दिवशी एक नंबर होणार. आता सध्या सचिनची आणि त्या दिवशी लक्ष जोडी पाहिली, गटाला पण सुट्टी पाहिली, सेमीला पण सुट्टी, फायनलला सुट्टी. असं गाडी ती कशी, गाडी गटल्या माताला माता गाडी, आणि आमची गाडी ती गटून पळत्या. विशेष म्हणजे सचिन तळातनं उडून काढतोय गाडी, आणि लक्ष तोंडाला नरमादी गाडी पळते, त्यामुळे त्या गाडीचा काही विषय येत नाही. आणि ही गाडी दोन्ही खांदी पळणार कुठून बी, कारण सचिन सुद्धा उजवी दोन्ही खांदी पळतो, हा बी दोन्ही खांदी पळतो. आता पैऱ्याला भरपूर कॉल येत असतील समोर? भरपूर कॉल येते, पण कशी आपली गाडी घातलेली आहे त्यामुळे आम्ही शक्यतो हीच गाडी. पण कसं आहे, मध्ये आधी सुद्धा 1-2 मैदान असतं, इकडे तिकडे मित्रमंडळी दोस्त आपल्याला पायरा करावं लागेल, आणि आम्ही सुद्धा खांदं फोडायसाठी आम्ही 1-2 मैदान, म्हणजे आमचं त्या दिवशी आमचा विचार झाला सगळ्या, आमच्या शाहिदबाईची तिकडे असतील, आमची सगळी शेट आम्ही बसून, म्हणजे सगळ्यांच्या विचारानं आपण बाबा आज गाडी आपल्याला फोडायची आहे. दोघांचं पहिरं आम्ही दोन्ही टीम मिळून आम्ही करणार पहिरं. या बाई सचिन इथं मैदानात पळल, लक्ष्य आपला लक्ष ह्या मैदानात पळल,
माग पण एक वासरू आहे त्याच्याविषयी काय सांगेल? हो ते तो आता ते एक पण महिना झाला घेतलाय तापटच वासरू. आहे जरा थोडं वाटतंय. हो तो एक महिना झाला घेतलाय कुठून वासरू. घेतलंय त्याला? तो झऱ्यातून आणलेला आहे. झऱ्यातून. नाव काय ठेवलं त्याचं? त्याचं नाव वश्य आहे. वश्या. हम्म. सेम म्हणजे लक्षात असा तापट आहे त्या पद्धतीने दिसते हा. तो चेहरेपट्टी आहे तशी जरा हा. पण लक्षा नाही त्यो हा. वश्याच आहे. म्हणजे लक्षाची बरोबरी आता तरी सध्या तुम्हाला वाटत नाही की कोण नाही. करू शकते आता होय. म्हणजे बर कशा पद्धतीनं म्हणजे आता सर्व प्रेक्षकांचं म्हणणं असतं की बाबा ही जोडी पळली की एक नंबर करते आणि ती जोडी करतेच पण त्यावेळेस कुठं दबाव वगैरे असतो का की बाबा काय होतंय जोडी म्हणजे काय कसं काय होतं का त्यावेळेस कसं काय? नाही आता कसं पुशेगावात भरपूर होता आणि पुशेगावचं मैदान झाल्यापासून म्हणजे असा दबाव आता मनाव काय राहत नाही. हा. कारण त्यानं 2 मैदानातच ते वडकीच्या आणि पुशेगावच्या मैदानातच त्यांनी भरपूर कमावलंय. बर. त्यामुळे आता काय आमचा दबाव बिबाव काय कुठं राहणार नाही. जे सचिनचे मालक झाले शाहिद भाई यांच्या विषयी काय सांगाल? कारण एक म्हणजे मन मोकळा माणूस आहे. नाही माणूस लय रॉयल माणूस आहे. परवा बरडचं मैदान झालं हा. त्यांनी नाही म्हणले घरी आलं पाहिजे तुम्ही. त्यांनी घरात कार्यक्रम ठेवलेला जेवणाचाही. बर. म्हणजे आमचा म्हणजे येतो जिथं सत्कार चांगला केला माझा वैयक्तिक आमच्या टीमचा बर. ड्रायव्हरचा. आता जे साताऱ्यामध्ये पण ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आलेली म्हणजे सत्कार समारंभ होता त्याविषयी काय सांगाल? म्हणजे हो, ते आमचे म्हणजे खंदे म्हणतो यांना सगळे नियोजनाचा बादशाह वाला बल्लाळ सरांनी तो घेतलेला कार्यक्रम. बर. त्यांनी करून म्हणजे चांगला कार्यक्रम त्यांनी केला. म्हणजे आता मध्यंतरीच्या काळामध्ये मी एक पोस्ट पाहिलेली की जरा थोडस पायाला इजा झाली दुखापत झालेली. आता कसं आहे पाय? नाही हाय पाय चांगला आहे. ती रिसोडच्या मैदानात लागलेलं हा. पण पुन्हा नंतर ती झालेलं कव्हर बर. अडचणीत येऊ ते म्हणून तर आम्ही पुशेगावला मी हे अगोदर नकार दिलेला पळायला. पण ती झालं ती शेडजींच्या बहिणीच्या इच्छेखातीर आम्ही पळवला बैल तिथं. बर. आणि तिथं आणखीन जरा पुशेगावमध्ये शेमीला लागलं पायाला हा. त्याच जागेवर. बर. त्याची काळजी आम्ही घेतोय चांगली. शेठजींचं नाव काय दादा? नवनाथ शेठ जगदाळे बर. वलकड. त्यांचा त्यांचा व्यवसाय आहे ज्वेलरीचा श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव म्हणून बर. पुण्यामध्ये व्यवसाय आहे. त्यांचा कसा सपोर्ट असतो तुम्हाला की बाबा म्हणजे सर्व गोष्टी झाल्या की बाबा म्हणजे मैदानाचं नियोजन झालं ते कशा पद्धतीने म्हणजे नाही असलं त्यांना विचारून सगळं आम्ही नियोजन करतो मैदानाचं. त्यांचा सपोर्ट म्हणजे मला वैयक्तिक चांगला सपोर्ट भेटलेला. माझ्या म्हणजे बॅकफुटला मी भरपूर गेलो होतो पण माझ्या मित्र मच्छिंद्र तरशी यांनी करून चांगला त्यांचा सपोर्ट भेटला आपल्याला. आता लक्षाचं कसं भवितव्य कसं बघताय आता? लक्षाचं भवितव्य त्यानंच घडवायचं आता. त्याला सपोर्ट आपण करायचा आहे. ज्यावेळेस ही जोडी पळते लक्ष आणि सचिनची त्यावेळेस भरपूर वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये अशी कुठली जोडी आठवते की बाबा ती जोडी स्मरणात राहते? माझ्या म्हणजे लक्षात त्या पहिली जोडी मोठा लक्ष आणि बारका लक्ष या गाडीची आठवण होती ही जोडी पळताना. बरोबर. मग ती त्या स्पीडनं धावायची त्या पद्धतीनंच ते पळते म्हणावं लागेल. होय. आता सध्या पैरे वगैरे तुम्ही म्हटलं तसं ही जोडी पळेल पण शक्यतो जर समोरून एखादा सर्वसामान्यांचा बैल आला चांगला पळत असतो त्याला देईल का पायरा तुम्ही? आपल्या बैलाच्या तोडीत मी मागच्या एका बाईट मध्ये सांगितलं होतं आम्ही आमच्या बैलाची लक्षाची कधीच वायदी घेणार नाही कुणाकडनं. पण गरीबाचा सर्वसामान्याचा असो किंवा आणि कुणाचा असो आपल्या बैलाच्या तोडीत बैल पळणार असेल 100% बैल पळणार आपण पायरा करणार. चा एक व्हिडिओ व्हायरल झालेला मध्यंतरीच्या काळामध्ये पुसेगावच्या फायनलच्या पूर्वीला सुट्टीला उडी मारलेली त्यांनी त्याविषयी काय सांगाल? कारण तो जास्त प्रेक्षकांना एवढं माहित नाही पण काय घडलेलं त्यावेळेस? नाही काय त्या कसं आहे तो तिसऱ्या फेऱ्याला लय म्हणजे येतो बैल तापटपणा करतो. कोणतरी असं गाडी फायनलला राहिले की कोण येते हात लावाय बघते समोर तिथं. त्याला कसं आहे असा नवीन बिळ माणूस जवळ आलेला येत नाही. मग त्यावेळेला फायनलच्या वेळेला खाली झोपताना कोणतरी नवीन माणूस आलेलं तिथं एकदम समोर एकदम बघा आल्यामुळे तो भाऊ चढून त्यानं उडी मारली. बरोबर. साधारणतः किती गुलाल झाले हो सलग लागोपाठ गुलाल करतोय आता मला वाटतं? होय बैलाच गुलाल मला वाटतं बैल घेतल्यावरच नाही मी 2-3 मैदान फक्त मार खाल्लाय नाही तर कंटिन्यूच गुलाला जायला लागतं.
आणि मागणी पण भरपूर आली लक्षात. मागणी झाली, भरपूर मागणी आली. हा. पण नाही द्यायचा नाही आपल्याला बैल. तरी कितीपर्यंत मागणी गेली लक्षाची तरी? नाही तर मागणी कशी लोक मस्त म्हणतात बाहेर, आम्हाला कळलं तुमची अख्खी जोडी 1.5 कोटीला मागितलेली. पण आपण कधी किंमतच कुणाला सांगितली नाही ना. एक सचिन कडे पण बघितलं तर सचिन समजूतदार बैल आहे, त्याविषयी काय होय, सांगाल? मग तीच गाडी पडते. कसं आहे, हा जरा तापट हा. आहे. तो जरा बैल समजा हे उड्या घातल्या तरी तो बैल शांती राहतो, इतका तापट नाही. दोन्ही तापट घालून गाडी होणार नाही ना, थांबणार नाही. बरं. त्यामुळे सचिन बी कसा, सचिन शांत स्वभावाचा आहे. विशेष म्हणजे या जोडीनं एक वेगळा चाहता वर्ग तयार केलाय आता सध्या. कारण ही जोडी ज्यावेळेस मैदानात एकत्र दिसते त्यावेळेस अनेक प्रेक्षक खुश होतात आता आजकाल, त्याविषयी काय सांगाल? होय, भरपूर जात म्हणजे भरपूर फोन येत त्यात. हा. आता पुशेगावला मी म्हणजे बाईट मध्ये सांगितलेलं बैल पळवणार नाही, तर मला प्रेक्षक वर्गांचं जवळजवळ 100-150 फोन आले, कॉल आलेलं. हे असं करू नका, हीच गाडी पुशेगावला पळाली पाहिजे. ज्या वेळेला म्हणजे कसं अंगावर काटा येतोय, मी सीमेला गाडी लागली आणि सीमेला मी खालून वर जात होतो, त्यावेळेला म्हणजे इतकं प्रेक्षकांना आवडलं, इतकं लोक म्हणजे ही करत होती का नाही, मी अक्षरशः तिथंच बाहेरून गेलो होतो की माझा पाऊल पुढे उचलत नव्हता. इतकं प्रेक्षकांनी म्हणजे ही करत होती. म्हणजे एवढा भावनिक क्षण होता तुमच्यासाठी तो. पुसेगावचा तुमच्या धावणीचा पहिलाच गुलाल होता का? माझा मी आज जवळजवळ 35 वर्ष झालं, म्हणजे मला लहानपणापासूनच बैलगाड्या क्षेत्र आवड आहे. पण माझ्या आयुष्यातला म्हणजे पुशेगावचा पहिलाच गुलाल माझा, तो बी 1 नंबरचा झाला. आयुष्यातला पहिलाच गुलाल झाला, ते पण प्रथम क्रमांक झाला. हो, पुशेगावचा. इच्छा होती का दादा? इच्छा होती का भरपूर प्रत्येक वर्षी? म्हणजे पुशेगावची भरपूर इच्छा होती. मला सांगत होते की प्रत्येक वर्षी जायचो. बैल माझ्या मस्त नियोजन असायचे, माझे बैल होते दुसऱ्या म्हणजे सांभाळाय होते. पण नाही, बाहेर मी मस्त 1-2 नंबर करायचो. पण पुशेगावला मला गाडी गुलाल राहत नव्हती. त्याचं शरीर यष्टी बघताना अजून तब्येतीची अजून वाढेल असं वाटतं, मोठा बैल बनणार 100. हो, ती आपल्याला अजून 1 दिवसात 4व्या वयात तो जरा भरून दिसेल. मला अजून आठवते वडकीचं मैदान होतं मित्रांनो, गटाला दादांची मुलाखत घेतलेली एक थोडक्यात आपली, की गट पास होऊन आलेला वडकी मैदानामध्ये. तुम्हाला आठवतं का मला माहित नाही, बकासूरच्या समोर बांधलेलं तुम्ही त्याला. तर त्यावेळेस म्हणजे वडकी पासून चर्चेचं झालं म्हणाला. श्रीनाथ केसरीला पण फायनलचा गुलाल घेतलेला त्यांनी. श्रीनाथ केसरी झाला, पण एवढं ना, पण वडकी पासून म्हणजे चर्चेत महाराष्ट्राला समजलं. बरोबर. आता केव्हा दिसेल आम्हाला पुन्हा ही जोडी पाहताना? दिसेल, आपण एक 10-15 दिवसाचा गॅप देतो. 15 दिवसानंतर दिसेल गाडी. आता दोन्ही आदत वासर आहेत, तर कशा पद्धतीनं म्हणजे बघताय की जास्त पण दाट नाही व्हायला पाहिजेत मैदान? नाही, म्हणून तर आम्ही 15 दिवसाचाही करतो ना, अजून वय लहान आहे त्यांचं. हा, म्हणजे जास्त त्यांना पण ताण नाही दिला पाहिजे. बरं. आपल्या दुसऱ्या बैलाविषयी काय सांगेल? त्याचं कुठून वर्षात त्याच्यावरती 1 मैदान केलंय पहिलं, चांगला पळाला तो. बाहेर आणल्यापासून तो काय हेच थांबणं झालं? होय, बाहेर काढला की तो लय मस्ती करतो. आणि कुठल्या खांदे वगैरे काय त्याला फेरे वगैरे? दोन्ही खांदे फेरे दिले. बर. आणि कसं भवितव्य कसं बघताय त्याचं? आता बघूया तो काय करतो, त्याचं कसं भवितव्य. ही जोडी दिसेल का आम्हाला? ही जोडी बघू भविष्यात दिसेल. चालेल, शुभेच्छा राहतील तुम्हाला. धन्यवाद. नक्कीच आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.